नाही, नातेगोते कारणीभूत नाही. आपलं जे तात्विक ज्ञान आहे, तात्विक ज्ञान लयाला गेलं. आपल्या भारताची नव्हे, समाजाची संस्कृती आहे अनादिकाळापासून. मातृदेवो भव, पितृदेवो भव, गुरुदेवो भव, अतिथी देवो भव, आचार्य देवो भव. मान्य आहे का तुम्हाला? कोणालाच मान्य नाही, लक्षात घ्या. हे जर मान्य नसेल मित्रहो, असत्य गोष्टी घेऊन जर तुम्ही सुख शोधतो म्हणत असाल, शक्यच नाही या गोष्टी. डोकं दुखत आहे आणि कपाळा पोटाला पट्टी लावत आहे, शक्यच नाही. म्हणून तात्विकता कुठूनही घ्यावी, आपुलीच एक टांग नसावी आणि सर्वांच्या समाधानाची ठेवावी सहनशील बुद्धी. जिथपर्यंत आपल्याजवळ सहनशीलता येत नाही, तितिक्षा येत नाही, सत्य वस्तुस्थितीला जाणून आपण जन्म संबंधित हरकत नाही, तिथपर्यंत आपल्या जीवनाचा प्रश्न मिटत नाही. ऐसे नो हे ज्ञान चढवी अहंभाव, वाढवी संदेह तोंडी ठाटे. ऐसे नो हे ज्ञान. म्हणून तुमच्या समोर एक अभंग ठेवला मधात. मुंगी कोल्यानं बायको केली, तिचे पोटी मांजर झाले. या मनाला जोड निवृत्तीची पाहिजे. प्रवृत्तीची जोड जिथपर्यंत आहे तिथपर्यंत प्रश्न मिटत नाही. प्रवृत्ती निवृत्तीची व्याख्या अशी आहे, मनुष्य आमच्या समजीनुसार, आपल्या वृत्तीनुसार ज्यावेळेस व्यवहार करतो त्याचं नाव आहे प्रवृत्ती. मनुष्य सज्जनांच्या, वाडवडिलांच्या, अनुभवी लोकांच्या, शांत झालेल्या लोकांच्या वृत्तीनुसार व्यवहार करतो, त्याचं नाव आहे निवृत्ती. लक्षात घ्या. आपल्या गावात वडवडिले आहे, समजदार लोक काही आहे, त्यांना दोन शब्द विचारावं. समजदाराचा पताच नाही. हे जिकडे तिकडे भागवत आहे, पुण्यतिथ्या, लागल तेवढा पैसा, अपार धनाची धुळदानी, अनिष्ट प्रथेची पेरणी, फुटीर वृत्ती वाढेल जनी, ऐशी करणी कित्येकांची, अंधश्रद्धेशी आणूनी पुर, लोकी रुजविती मिथ्याचार, ऐशा उत्सवांचे प्रकार विचित्रचे असती. काय लावलं तुम्ही? ढोल ताशे डिझ्या, हे मस्ती हो का भक्ती होय? काय होय? काय बाजू मस्ती कोण करताय? आपणच करतो. मग कोणाची जिरल ते तर देव का करल? थोडासा विचार नाही करता आपण. अरे हजारो रुपयाचे फटाके फोडता, पाण्यात फेकून देता. 200च्या दुर्गा देऊन जमाचं तर 15,000 दुर्गा देवी आणता, पाण्यात टाकून देता. मस्ती नाही तर भक्ती होय काही? काय करत काय राजे हो? संतांनी वेळ पैसा आणि श्रम वाचवावेत करुणी नियम, गुणास द्यावे महत्व परम, जाती धन भ्रम सोडून मनोपदेशाने या महाराजांनी ग्रामगीतेमध्ये केला. राजे हो, अनेक संतांनी केला. कधी ऐकतो का आपण त्यांचं? ऐकत नाही. मुंगी कोल्यानं बायको केली, तिच्या पोटी मांजर झाली. जेव्हा तुमचं मन निवृत्तीला साथीदार कराल, असे अज्ञानाच्या समजीपासून, अशा अंधश्रद्धेच्या, अंधरूढीच्या समजीपासून जर तुम्ही सोडचिट्टी कराल आणि सत्यज्ञानाची जर कास धरून निवृत्तीला जोडीदार कराल, निवृत्त व्यसनातून निवृत्त, विकारातून निवृत्त, अहंकारातून निवृत्त, चीड संतापातून निवृत्त, द्वेषातून निवृत्त, गैरसमजेतून निवृत्त, संघर्षातून निवृत्त, वैरत्वातून निवृत्त व्हायची बाजू जर तुम्ही घ्याल, तुमच्या इतकी सुखी कोण राहील? नाही. मी 19 वर्ष धंदा केला डॉक्टरचा, नाही का? मला कळलं त्याच्यात काय धंदे आहे, झंझटी कशा आहे. तर ठरवलं मी निवृत्त व्हायचं. निवृत्तीनं फुकट होते का? निवृत्ती होण्यासाठी आपल्या मुलावर प्रेम करतो तितकंच दुसऱ्या मुलावर प्रेम करायचं असेल तर घासातला घास त्या पोराला द्यावा लागते. फुकट नाही हो, तर नाही होते का फुकट? आपल्या पोराला कोणी देते? दुसऱ्या पोराला देते का? हां, दुसऱ्या पोराला द्यायची तुमची तयारी असली, बस तुमचे संकटचे मिळते. तुम्ही 10 दिवस बाहेर राहा ना, ती शेजारची बाई तुमची मदत करणारच. तिला जाणीव राहते, माया पोराला दिता बापा घासातला घास, बाई मोठी चांगली आहे जी, ताप आहे तर 8 दिवस स्वयंपाक करून देईल, ती डब्बा पाठवल, काहून नाही पाठवत? हे गेलं ना राजे समाजातून. काय कर तुमचं इष्टिटीचं? फडफडून मेला तरी कोणी कोणाकडे लक्ष द्यायला तयार नाही, कोणाची अडचण कोणी पाहायला तयार नाही. नाही, ढोर गेलं वावरात तर खेळायला तयार नाही, खाऊ देण लेखाचं खात येतं. इतका निर्दयपण आल्यावर किती एकादशा कराल, किती पूजा कराल, किती भजन पूजन कराल, कसं सुख मिळणार आहे राजू? नाही. म्हणून दुसऱ्या चरणामध्ये राष्ट्रसंत ऐसे नो हे ज्ञान
जो भोगी आसक्त दाखवी विरक्त लोका माझी ऐसे मोहे ज्ञान. त्याचं नाव ज्ञान नाही. ज्या व्यवहारामध्ये, जगण्यामध्ये, बोलण्या चालण्यामध्ये, कमाईमध्ये, खर्च करण्यामध्ये, ज्या समाजामध्ये वावरत असताना जर तुम्ही असत्य ज्ञान घेऊन वावरताय, नाही जे म्हणते वास्तुकर्थ शास्त्रात असं सांगितलं, तुम्ही भक्कम शास्त्र वाचले का? मी का गोळ्या खेळलो का? हा, गोळ्या खेळलो मी काय? राजू काही करता आणि बाबाजी म्हणता कसं अशानं. मी 3 घरं बांधले. दहीगावरून पापाला गेलो डॉक्टरचा धंदा करासाठी. 3 घरं बांधले. एक सुपारी बांधली नाही, अक्षद लावली नाही, गुलवाले लावला नाही. वास्तू तर सोडाच, सामान घेतलं जेव्हा लागलो. मला काय झालं, आलं दुखणं. आणि तिथंच आमचे एक वकील होते, त्या वकिलानं पूजा केली. मी म्हटलं कसं करावं लागते म्हणे, वास्तुशास्त्र सांगते म्हणे. तुम्हाला काय माहीत नाही संठ्याबाई बंट्या म्हणे. एक बोलणं तर बोलूनच टाकते, एक घाव तर देऊनच देते. अरे राजो, लहानपण घेणं मोठं कठीण गोष्ट आहे. जो तो हुदाडीच मारायला पाहिजे. टलकी गाय पहा ना गाईच्या वाड्यात, तिची काही कमी हाल आहे का? टलक्या गायचे हे शिंग मारते, हे शिंग मारते. आता ते टलकी इले मारताच येत नाही, शिंगच नाही ना. त्यासारखं मित्र हो, हाल सोसाला. परंतु आधी कष्ट मगची फळ, कष्ट नाही ते निष्फळ. मी नेहमी सुधारून देतो. बोरड्याला रशाला डोक्यावर आंबे घेऊन जातो. तो आंबे घ्या, आंबे दुपारी भर उन्हत आवतं झोळून काश्या येथून बाया येऊन घरात धसे. आणि मी गल्ली गल्ली आंबे घ्या म्हणून. तिथं पाटील बसून राह तुराटीच्या, हे का रे आंबे केवढे आहे रे? तेथून रे. मी रस्त्यावर पायात काही चपला नाही, पाय जळ तो. तेथून केवढे आहे रे? 40 रुपये. बे 20 रुपये देणार बे. तेथून गोष्टी हाकले. असा काळ माझा त्याच गावात गेला. आता त्याच गावात बस स्टँडहून उतरले का तेथून फुलं राहते, फुलावर मला चालवत नाही. आणि ते इजारदार लोक खाली बसते, मला गादीवर बसवते. राजू मी सोय तो नाही. निंदिती हे लोक जरी का विसर त्यांचे बोलणे, या जगाची रीत आहे निंदने मग वंदने. या जगाची रीत आहे निंदने मग वंदने. वेळ कमी आहे लक्षात. निंदिती हे लोक जरी का विसर त्यांचे बोलणे, या जगाची रीत आहे निंदने मग वंदने. ज्ञानदेवाला जगाने मारिले पिडिले किती. नाही, ज्ञानदेवाचे मुक्ताबाईचे हाल केले. तंगडे धरून ओळख नेलं. मुद्गल शास्त्रीनं फक्त एक तुकडा भाकरीचा तुकडा मागायसाठी गेले दोघं बहीण भाऊ. तुकडा तर दिलंच नाही, पण वाड्यात आला म्हणे, तू नीच जातीचा पोरगा, आम्हाला विटाळ आहे. पाय धरले दोघाचे, वाड्याच्या बाहेर ढोरासारखे फरकळते. आणि त्याच ज्ञानदेवाचा मग एक दिवस समाधीवर फुलं चालले. आधी कष्ट मगची फळं. कष्ट नाही ते निष्फळाबरोबर सहन करावं लागतं. बरेच दिवस सहन करा, तुमच्या सुनालाही तुमची जाणीव येईल. बरेच दिवस कष्ट करा, सासूलाही सुनेची जाणीव येईल. बरेच दिवस सोसावं लागते ते, लक्षात घ्या. गडबड करायला जमत नाही. म्हणून ऐसे नो हे ज्ञान जे भोगी आसक्त. मनाला जो निवृत्तीची द्या. मुंगी कोल्यानं बायको केली, तिचे पोटी मांजर झाली. जोपर्यंत मनासोबत निवृत्ती राहत नाही तिथपर्यंत मांजर म्हणजे भक्ती. भक्ती जन्म घेत नाही बाबाजी, लक्षात घ्या. हे गुलवाल बुक्का लावणं, उदबत्ती लावणं, कापरं लावणं, आरत्या म्हणणं, जय 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 देव राष्ट्र संता आरती म्हणतो ना आपण. आरती म्हणतो, पूजा करतो, भक्ती करतो, हार घालतो. पण नाही, लक्षात घ्या. भक्ती जन्म घेत नाही, तिचे पोटी मांजर झाली. मनाला निवृत्तीची जोड असली का भक्ती जन्म घेते, लक्षात घ्या. मांजर व्याली उंट झाला,
मांजर डिलिव्हरी झाली, बाळंतीण झाली, तर उंट जन्माला आला. भक्तीच्या पोटी ज्ञान, उंट म्हणजे ज्ञान. भक्तिमय जीवन नसेल, भक्तिमय जीवन सारे, भक्तिमय जीवन सारे, जगता तुझ येतील कारे, जगता तुझ येतील कारे, भक्तिमय जीवन सारे, भक्तिमय सारे, भक्तिमय जीवन. जड भक्तीचे अंग सगळे, जड भक्तीचे अंग सगळे, जड भक्तीचे अंग सगळे, नच भक्तीचा मार्ग हा, नच भक्तीचा मार्ग हा, नच भक्तीचा मार्ग हा. जिवंत प्राण्या दुखविन जीवन, जगने नोहे धर्म हा, जगने नोहे धर्म हा. जिवंत प्राण्या दुखविन जीवन, जगने नोहे धर्म हा. लक्षात घ्या, बाबाजी भक्ती फार सोपी आहे, परंतु केव्हा भक्ती नाही सोपी, कळेल जाताना. भक्ती करणं आणि भक्तीच्या मार्गाने जाणं अंतर आहे. लक्षात घ्या, माझा पाय पडणं सोपं आहे. बाबाजी आले दर्शनासाठी जाऊ, कामधंदे सोडून दर्शनाला येता, पायावर डोकं ठेवता, विनय नम्रता राहते, श्रद्धा राहते, नाही असं नाही. परंतु जसं तुम्ही पाया पडता तसे माझ्या वचनांचा स्वीकार करता का तुम्ही? जसं भक्ती करतो तसं भक्तीच्या मार्गाने चाललं पाहिजे ना, का नाही? जड भक्तीचे अंग सगळे, नच भक्तीचा मार्ग हा. ज्या वस्तूमध्ये जीव नाही आहे, प्रतिमा आहे, मूर्ती आहे, मूर्तीची पूजा करणं बिलकुल सोपं आहे. शील पालना कठीण है, ईश भजना आसान. शील छोड़ ईश्वर भजे, कैसे मूर्ख नादान. ईश्वराची पूजा करणं सोपं आहे, पण शील पालणं कठीण, चारित्र्य घडवणं कठीण आहे. लक्षात घ्या, गुड फॉर कॅरेक्टर इज द मेन फाउंडेशन ऑफ लाईफ. भक्तीचं मूळ तत्व, ज्ञानाचं मूळ तत्व, जीवन जगण्याचं मूळ तत्व आहे गुड कॅरेक्टर बनवणं, शीलसंपन्न जीवन पद्धती हाताळणं, हे भक्तीचं पाया आहे. सगळं जाऊ पण नाक नाही जाऊ माणसाचं. लक्षात घ्या, नाक गेलं किती चोपड्या हात मागून फिरा, काही फायदा नाही. म्हणून नाक न जाण्यासाठी प्रयत्न करा. काय बसले या भानगडीत पळता तुम्ही? नवस माऊन द्या, वाढदिवस, बारदिवस, अरे राम 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 राम. नाही, बाबाजी काल आले नाही, मारेगावला 18 तारखेला कार्यक्रम या जो येतो जी गाडीवाले जुडले तर, अरे 9 सीटाची गाडी, 7 जण जोडले, 2 पैशातून काय भरले तर का मरते का तू? हा, 2 पैशात तिकीट भरले तर का वाया जाते? 500 रुपये पाहिले तर एक ही वाया तर 700चा बकरा, 1000ची 1000ची दारू घेता ना. एका सणाले 2000चा सण करता येते, 200 रुपये भरणं होत नाही. तुमच्यापेक्षा अडाणी लोक परवडले, वैष्णव 10,000 रुपये खर्च करून जाते. तुम्हाला ते ज्ञान झालं, इतके चिक्कूपणा. मी रागाने आलो राजो, तुमच्यात माझा जिव्हाळा आहे, माझ्यात तुमची श्रद्धा आहे, माझ्यात तुम्ही आई बहिणी आहे, पोरी आहे माझ्या, म्हणून माझा अधिकार आहे तुम्हाला शिवा देण्याचा. 2 शब्द बोलण्याचा माझा अधिकार आहे, म्हणून बोलून राहा. कुठे कार्यक्रमाला जा. हे अज्ञानी लोक जिथं नाही, जड भक्तीचे अंग सगळे, नच भक्तीचा
भक्तीचा मार्ग नसून जड भक्तीसाठी किती खर्च करतात. जिवंत प्राण्या दुखवून जीवन जगणे नोहे धर्म नर नारायण करण्या पूजन तन मन धन तू देशील कारे भक्तिमय जीवन सारे. अशा प्रकारे भक्ती करणं सोपं आहे, भक्तीच्या मार्गाने जाणं कठीण आहे. कारण काय, आपल्या अंतःकरणामध्ये भक्तीचा उदय झाला नाही. ज्याची दिनचर्या शुद्ध नाही झाली, वासना निमाली नाही कदा, त्याग नाही अंगी नाही प्रेम झरा, भक्तीचा उदरा गेला नाही. भक्तीत जन्म घ्यासाठी त्याग पाहिजे, दिनचर्या पाहिजे, सदाचार पाहिजे, विनय नम्रता पाहिजे, हे गुण अंगीकारा. जर तुम्ही आपल्या प्रपंचामध्ये खाण्या घेण्यामध्ये पैशाळकामध्ये मायामोहामध्येच आसक्त असाल तर ऐसे नो हे ज्ञान जे भोगी आसक्त दाखवी विरक्त लोका. नाही, दुर्गादेवीच्या प्रसंगामध्ये नवदोष किती आपल्या घरी वातावरण राहते, समाजात वातावरण किती चांगलं भाविक वाटते आपल्याला. तो भाविकपणा 12 महिने टिकवासाठी ते नवोत्सव आहे. 9 दिवसाचा उत्सव यासाठी आहे. जो उत्सव 9 दिवसात तुम्ही राखला घरादारात, तसाच उत्सव 12 महिने राखावं हा उद्देश आहे त्याच्यामधला. 1 महिना काकड आरती करता तुम्ही. काकड आरतीच्या वेळेस पहाटे 4 वाजता उठते, दिवस निघाच्या सूर्य निघाच्या अगोदर आंघोळ करते, झाडझूड करते, साफसूफ करते, पवित्र अंतकरणानं आपल्या भजनात जाते काकड आरतीमध्ये, आणि छान येऊन शेतामध्ये कामाला जाता. कितकी चांगलं वाटते सकाळी उठलं तर. तसंच वहिवाट चालू व्हावी म्हणून काकड आरती आहे. आपण बहादर 1 महिना 4 वाजता उठतो, काकड आरतीचा काला झाला रे झाला आणि 10 वाजता उठणं सुरू. यासाठी आहे का, तुकड्या दास म्हणे वागावयासाठी पाडिल्या परिपाटी व्यवहारित्या. संतांचं साहित्य, संतांचं कथन, संतांचा उपदेश त्यासाठी नाही आहे, जीवन रहाटी बनवण्यासाठी आहे. म्हणून विरक्तता दाखवायची नसते. आसक्तता सोडली का सोनियाशी नाही रंग देणे लागे, आपुल्याशी गुन्हे संगीत सोने दिशे. सोन्याला रंग द्यावा लागते का? नाही नाही, रंग निघतच नाही, ते आपल्या स्वभावाचाच रंग आहे तो. अशा प्रकारे स्वभावता आपण भारी बनव, त्यासाठी भक्तीचं काम आहे. मांजरव्याली उंट झाला तोही मुंगी न भक्षीला. मांजरींच्या पोटी जर भक्तीच नाही तर ज्ञान नाही होणार, सत्य ज्ञान नाही होणार, खोटं ज्ञान होईल. अभ्यास भरपूर कराल तुम्ही, जीवनाची वास्तविकता कळणार नाही, वास्तविकतेनं जीवन जगणार नाही. लक्षात घ्या. मांजरव्याली उंट झाला, जहा दया तहा भक्ती, जहा भक्ती तहा ज्ञान, जहा ज्ञान तहा धर्म, वेही संत सुजान. सज्जन लोक कोणाला म्हणावं? सज्जनाच्या घरामध्ये, सज्जनाच्या वातावरणामध्ये, सज्जनाच्या व्यवहारामध्ये 3 गोष्टी असल्या पाहिजे. पहिली गोष्ट असली पाहिजे दया. दया राहिली का भक्ती राहतेच. निर्दयतेच्या अंतःकरणामध्ये भक्तीचा उदय कधीच होत नाही. लक्षात घ्या. पहिली असावी दया. दया राहिली का तिथं भक्ती राहते, भक्ती राहिली तरच तिथं ज्ञान होते, नाही तर ज्ञानाची उपज होत नाही. लक्षात घ्या. आणि दया भक्ती ज्ञान राहिलं का तिथे येते सज्जनपणा. मग त्या घरामध्ये समाजामध्ये सज्जनपणा आला का देवाची गरज नाही, सरकारची गरज नाही, दुसऱ्याची गरजच नाही राजो. ते एक प्रपंच वृक्ष तयार होते. वृक्षाचं काम आहे वाढला रे वाढला का त्याच्या खाली कुणी या, शांत तापलेल्या माणसाला थंड करणं वृक्षाचं काम आहे. त्या प्रकारे अनेक समस्या दुःखाने जीवन जगलेले जे लोक आहे त्यांना समाधान देणारी जात असेल तर समाजामध्ये सज्जन, हा सज्जनपणा संतांनी राखला. परंतु आम्ही 3ऱ्या चरणामध्ये आपले राष्ट्रसंत ऐसे नो हे ज्ञान दाखवी भविष्य, करुणिया शिष्य द्रव्य घेती. ऐसे नो हे ज्ञान. भूत भविष्य सांगणारे जे लोक आहे, तुम्ही हरिनाम घेतलं तर देव तुमची कदर राखल, देवाचं तुमच्याकडे लक्ष राहील. भविष्य अरे काय माहीत, एका क्षणाचा भरोसा नाही. लक्षात घ्या.
पण आपल्या जवळ आसक्ती शितकी आहे. आसक्तीचे बंध पडतील आड, 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 आसक्तीचे बंध पडतील आड. चढता अवघड मार्ग सुखाचा, चढता अवघड मार्ग सुखाचा, चढता अवघड मार्ग सुखाचा. चढता अवघड मार्ग सुखांचा, चढता अवघड मार्ग सुखांचा, चढता अवघड मार्ग सुखांचा, मार्ग सुखांचा. आसक्तीचे बंध पडतील आड, आसक्तीचे बंध पडतील आड, आसक्तीचे बंध पडतील आड. चढता अवघड मार्ग सुखांचा, चढता अवघड मार्ग सुखाचा, चढता अवघड मार्ग. सागप गपदनी धनी गपदनी सानी धनी ग, गपदनी सानी धनी ग, गप 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 ग गपदनी. चढता अवघड मार्ग सुखाचा, चढता अवघड मार्ग सुखाचा. चढता अवघड मार्ग सुखाचा, चढता अवघड मार्ग सुखाचा, मार्ग सुखाचा. आसक्तीचे बंध पडतील आड, आसक्तीचे बंध पडतील आड, आसक्तीचे बंध पडतील आड. श्रोता असो की वक्ता असो, गुरु असो की चेला असो, समजदार असो की नासमजदार असो, प्रत्येकाने पथ्य पाळली पाहिजे. जिथपर्यंत आपल्या जगण्यामध्ये आसक्ती आहे, जिथपर्यंत आपल्या जगण्यामध्ये समाज, रूढी, परंपरा आहे, घातक साधक बाधक गोष्टीचा विचार न करता जे आपण रूढी परंपरेमध्ये सामील होत आहोत, जे कार्यक्रम राबवत आहोत, तिथं कर्माची, विषयांची, कलेची, गुणाची, समजीची आसक्ती राहते. त्यागाचाही त्याग झाला पाहिजे, समजीची समज आली पाहिजे. नुसती समज अहंकार घेऊन राहते. आपल्या समजीची समज जिथपर्यंत येत नाही तिथपर्यंत अहंकाराला जागा देत नाही, बाहेर काढते घराच्या. नम्रता साथीला येते. कलेला नम्रतेची जोड राहिली का त्याला स्वतःची कला कमीच वाटते. काही काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. ही काही असं काही नाही आहे पोतभर मुरमुरे खाऊन घ्यायचे पोट भरून घ्यायचं. होतेच किती चगडा त्याचा इतकुसा. का खाल्ले तर पोतभर खाल्ले. मेथीची भाजी इतकुशी खाल्ली तर त्याच्यात विटॅमिन 3 मिळते. मुठभर शेंगदाणे खाल्ले तर प्रोटीन मिळते शरीराला. 3 भाकरीन का जेवला का 3 भाकरीन बेसन जेवला डच पोट भरलं. पोट भरलं पण भेटलं का त्याच्यात. आपलं जगणं असं आहे.
याचं कारण काय? आपली आसक्ती आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये जिथपर्यंत मनुष्य आसक्त राहतो, श्रोतासुखी वक्ते राहतो, तिथपर्यंत त्याला सत्यज्ञान सांगता येत नाही आणि श्रोत्याला सत्यज्ञान ऐकता येत नाही. लक्षात घ्या. तुम्ही खेळामध्ये खेळत होते, तुम्हाला माहित आहे, जे जे पसंत ते ते आहे का खेळ बाई? नाही, तिकडून काही गडी होते, इकडून काही गडी होते, ते खेळते. जे जे पसंत, हा पसंत म्हणलं का तो गडी तिकडे घेऊन घेते. तुम्हाला नाही माहीत का? आहे ना. तेव्हा आपले श्रोत्या लोकांचं आता तसंच आहे. बाबाजी सांगते का असं, आम्हाला पसंत असलेलं घेतो, नाही तर नाही. धक्का नाही लागला पाहिजे. मित्र हो, कसं जमल सांगा बरं? टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देव पण अंगी येत नाही राजे हो. वडार घेते शेंतुरीन, त्या शेंतुरीने त्या टाकी दगडावर काय करते? घाण याची घाण मारते आणि तिथं नाक काढते. एक नाक काढते, येते एक मारा लागते, येते एक मारा लागते, येते एक मारा लागते, जपून मारा लागते. फुटलाही नाही पाहिजे दगड, मूर्ती तर घडली पाहिजे. त्या प्रकारे मित्र, सुख नावाची इतकी काही गोष्ट सोपी नाही की व्रतवैकल्य केलं, तपतीर्थाटन केलं, दानधर्म केला, देवाची पूजा केली, नवस केले म्हणजे सुख मिळते. इतकी सोपी वस्तू नाही सुख. गौतम बुद्धाला राज्यातही दुःख होतं म्हणून त्याला तिथे जावं लागलं. तिथं सुख नव्हतं का? का नव्हतं गौतम बुद्धाला? श्रीराम प्रभूला का नव्हतं? सिकंदर राजाला का नव्हतं? आता आपण श्रीमंत, आपल्या घरी का नाही? काऊन विवंचन येताव? सगळं बरोबर आहे जी बाबाजी, पोरग दोन्ही नोकरीला आहे, सुनाई चांगल्या भेटल्या, पिकही भरपूर होते, म्हशी आहे, गाई आहे, पण काऊन? पण काहीतरी आहे ना बाई. म्हणूनच आपण विचार केला पाहिजे की ही जी आसक्ती आहे, आसक्ती आणि स्नेहसूत्र या दोन्ही पासून दुःख विचित्र पदोपदी भोगिती नर अस्वतंत्र होऊन या ओवी दिली आहे. दुःखाचं मूळच कारण दोनच आहे, एक आसक्ती आणि एक स्नेहसूत्र म्हणजे मोहाचं सूत्र. जिथपर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये मोह आहे, समाजाविषयी, कुटुंबाविषयी, धर्माविषयी, स्वतःविषयी, तिथपर्यंत हा जीव अनासक्तीने वागू शकत नाही. मोहाला जो आसक्तीची असली का दुःखाशिवाय सुखाची उपज कधी होत नाही. म्हणून ऐसे नो हे ज्ञान जे भोगी आसक्त दाविती विरक्त लोका माझी. ऐसे नो हे ज्ञान दाखवी भविष्य करोनिया शिष्य द्रव्य घेती. सगळे लोक समाजामध्ये सामाजिक कार्यक्रमातून म्हटलं का पैशाचा सुद्धा आहे. हे पैसा आपण देतो आणि घेतो. मित्र हो, पैसा जपून वागवला पाहिजे. भागवतामध्ये सांगितलं आहे, तुमच्या खिशात येणारा पैसा, तुमच्या घरी येणारा पैसा एकटा नाही राहत. 14 प्रकारचे विघ्न घेऊन राहते त्या पेटीमध्ये. पैसा 14 प्रकारचे विघ्न राहते. म्हणून आम्ही पैसा सोडला. घ्या म्हणता तुम्ही, आम्ही घेत नाही. बाबाजी यानंच तिकीटची किती झाली? जे गाडीवाला का म्हणते, पा ड्रायव्हर 500 रुपये जास्त घ्या ना. त्या पुसतकडे नंदपूर आहे, तिथे गेलो. तिथं आपला गुरुभक्त आहे, 1000 रुपये जास्त घ्या ना जी. बाबाजी खिशात घाले. अरे पण नाही ना घ्या जी, आम्ही आपल्या आवडीने दिली जी, इच्छेने दिली जी, आमची इच्छा घ्या म्हणून. अरे तुमची इच्छा भरी म्हणते. तुमची इच्छा अशी आहे का बाबाजी नरकात जाव. मी जाऊ का नरकात? अरे पाप घेऊन येते ते पैसे राजो. आपल्या श्रमाचा, घामाचा, नैतिकतेचा पैसाच फक्त तुम्हाला सुख देते. नाही तर बिमारीतून जाईल, वगार मरल, हल्ल्या मरल, पोरगाचा ॲक्सिडेंट होईल, चोर चोरून नेईल, बाल्टी फुटल, ताट फुटल, जाता कुठं? संताचा सिद्धांत राजो, घामाचा पैसा घ्या, हक की रोटी खाईये, जो है आप कमाया. आपल्या कष्टावरीच जगावे, दुसऱ्याचे उपकार अंगी न घ्या. संतांनी कष्ट करूनच धन जोडावे, ते धन सत्कारीच लावावे, निरर्थक न वेचावे, छंदी कुणाच्या लागुनी. डॉक्टर होतो तर माझा खिसा 1000 रुपयांनी भरून राहत होता. आता माझ्या खिशात 50-60 रुपये राहते, कारण मला पैशाची गरज नाही आहे. लक्षात घ्या, थोडी गरज में जो रहता व कभी नाही गिर सकता. म्हणून श्रोत्यांनी, वक्त्यांनी, सज्जनांनी, दुर्जनांनी, पालकांनी आणि पाल्यांनी खबरदारी घेतली पाहिजे. आपण जे जीवन जगतो, एक भाकर खातो, ते एका भाकरीचं कष्ट स्वतः केले पाहिजे. आपल्या घरच्यांना लावले पाहिजे. लहान लहान मुलांना काम दिलं पाहिजे. झोपू देणं त्याचं कोणतं काम आहे? हे आगाऊची लाड हो. हे लाड तुम्हाला मग आत्महत्या करायला लावतो. लक्षात घ्या. पहाटे उठायला लावा, आपल्या पोरीला अंगण झाडायला लावा, पोराले 2 काड्या आणायला लावा, नवऱ्याला काही काम सांगा, तुम्ही काही काम करा.
अरे नवऱ्याचं पीठ तर बायकोचं मीठ तरी राहायला पाहिजे. आय ते नवर देऊन जीवन जगू नका. कोणता